पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचे पडसाद आता सोलापूर शहरात उमटू लागले आहेत। सोलापुरात इराणच्या समर्थनार्थ माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जोरदार आंदोलन केले आहे। विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही माकप कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत। त्यामुळे सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून यात आता स्थानिक नेत्यांनीही उडी घेतली आहे। सोलापूरच्या मध्यवर्ती भागात माकपच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले। बेंजामिन नेत्यानाहू मुर्दाबाद, युद्धविराम त्वरित करा अशा आशयाचे फलक हातात धरून कार्यकर्त्यांनी अमेरिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली। आंदोलनादरम्यान माकप कार्यकर्त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला। दुसरीकडे या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी फेसबुक पोस्ट करत इस्रायलला जाहीर समर्थन दिले। यामुळे आता हा वाद स्थानिक स्तरावर इराण समर्थक विरुद्ध इस्रायल समर्थक असा रंगला आहे। हे आंदोलन सुरू असतानाच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तिथे पोहोचून आंदोलनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे। यामुळे पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे। सध्या सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे। मात्र जागतिक युद्धाच्या मुद्द्यावरून सोलापुरातील राजकीय आखाडा चांगलाच गाजत आहे। अमेरिकेचा आणि इस्रायलचा विरोध करत असताना आता विरोध झालेला आहे, तर काय सांगाल? असं आहे ते अमेरिकन साम्राज्य प्रवृत्तीला पाठिंबा देणारे, हुकुमशाहीला पाठिंबा देणारे, मानवता विरोधी भूमिका घेणारे, गुंडगिरीला मदत करणारे, आज जगातला कोणत्याही माणसाला विचारा, गजामध्ये 1 लाख माणसाला मारलं इस्रायल। इराणमध्ये अमेरिकेने बॉम्ब घेतलं, शाळेचे विद्यार्थी मेले। कधी असं घडलं? तर या गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आला असताना बजरंग दल किंवा हिंदू संघटनेने हे जे कृत्य केलं त्यांचा निषेध करतो आणि अशा कृत्याला घाबरणारे माणसं आम्ही नाही आहे। वाटेल त्याला तोड देऊ आणि जनतेचं रक्षण करण्याकरता आम्ही लढ्याच्या मैदानात राहू। पुतळा सुद्धा घन या ठिकाणी जायचं करण्यात आलेला आहे, ते उत्स्फूर्तपणे घडलेला आहे। तो पक्षाचा त्यात जो आहे त्यांनी केलेली होती, त्यामुळे तो छुपा भारताचा दुश्मन आहे, त्याला समर्थन करू नये। आणि इराण आणि इस्रायल अमेरिकेचं युद्ध इथं मानवता अधिकाराच्या नावाखाली एक वेगळ्या प्रकारचा विषय इथं चालू आहे आणि मोदी साहेबांचं नाव खराब करण्याचं या आंदोलनाच्या माध्यमातून चालू आहे। डिफेन्स सिस्टीम इराणच्या माध्यमातून 50% या ठिकाणी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना पोलीस प्रशासन आणि भाजप सरकारनं हा मोर्चा उधळण्यासाठी संघाच्या लोकांना आणि भाजपच्या लोकांना या ठिकाणी पाचारण केलं। आम्ही आमची मागणी मांडत होतो, या देशामध्ये युद्ध नको, जागामध्ये शांतता पाहिजे आहे। त्या ठिकाणी निष्पाप विद्यार्थी मेलेले आहेत, गरीब मेलेले आहेत, नागरिक मेलेले आहेत। ते कुणामुळे मेलेत? या इराणवर झालेल्या युद्धामुळे। म्हणून आम्हाला जगामध्ये शांतता पाहिजे ही मागणी घेऊन रिसरामी आंदोलन करत असताना संघाचे लोक, भाजपचे लोक, बजरंग दलाचे लोक आमच्यावरती हे सरकार आणि पोलिसांनी दडपटाशी आणि आमच्यावरती उधळून लावलेलं आहे। आंदोलनाच्या परिसरात जाळपोळ कोण केली नेमकी? या ठिकाणी जाळपोळ कोण केली तुम्ही बघितलेलं आहे, तुमच्या टीव्ही मध्ये काहीच झालेलं आहे। तुम्ही सांगा। आम्ही निधड्या जातीनं सांगतो, या सरकारच्या विरोधात आम्ही स्वतः ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यांचा पुतळा आम्ही जाळलेला आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सोलापूर।